आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। साहेब, तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतलं होतं, परंतु काही लोक या वर्षी आलेली होती। यावर्षी काही नवे नेतेही आले। आम्ही तर रेग्युलर येतो। येस, बरोबर ना, आम्ही तर अनेक वर्षापासून येतो, पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले, नवीन लोक पाहिले, आनंद झाला। चांगलं आहे। उद्धव ठाकरे बाप्पा कोणाला पावणार? काय मागणं तुम्ही साकडं घातलं राज ठाकरेंच्या बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही, त्याला सगळं माहित आहे। मी एवढंच नेहमी सांगतो, या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर। आणि नेहमी सांगतो, आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी, याला सुखी ठेव। चांगला पाऊस तर पडतोच आहे, चांगलं पीक येऊ दे, उदंड पीक येऊ दे, आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे। आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान, आनंद, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, हे बाप्पाला सांगितलं। आणि जे कोणी दुःखी असतील त्यांना हे सुखी कर। साहेब, पण असं आहे की साहेब, राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं, मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल, तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का स्नेहभोजनासाठी? तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात? आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तर हे बंद आहेत तुमचे, ते काही अशा भेटीगाठींमधूनच अशा काही राजकीय अर्थ काढू नका। आणि बघा, सगळंच सांगायचं असतं का तुम्हाला? राजकीय बात थोडा तो आहे ना, तो नाही, पण तुम्ही काही स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे का? आमचं भोजनही होईल। साहेब, झरांगे पाटील मुंबईत येत आहेत उद्या मोठ्या प्रमाणात, 22 वर्षांनंतर आले, या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या? बघा, मी सांगितलं ना, आम्ही तर येतच होतो, तुम्ही रेग्युलर। आता काही लोक नवीन यायला लागले, चांगलं आहे। गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे। नाही पण साहेब, आणि काय बाकी काय भेटीकडे काय बघायचं साहेब, पण त्यांच्यातल्या भेटीगाठी अलीकडे वाढता आहेत, तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले। चांगलं आहे ना, चांगलं आहे साहेब। म्हणजे अदखल पात्र लोक दखल घ्यायला लागले, चांगली गोष्ट आहे। येस साहेब, अरे बाबा ऐका, कुठलंही कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे, त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे। आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। नाही पण साहेब, शुभेच्छा देतो। पण फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहोते, एकत्र कायम राहोते। नाही, मी तेच म्हणालो, गणपती बाप्पाने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी, सद्बुद्धी द्यावी, आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।